नमस्कार. वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण थंडीसाठी पौष्टिक असे डिंकाचे लाडू बनवतोय. तर हे लाडू बनवताना आपण गुळाचा पाक करणार नाहीत, त्यामुळे लाडू अजिबात बिघडत नाहीत. कोणालाही अगदी सहज बनवता येतील इतकी याची पद्धत सोपी आहे. तर लगेच आता कसे बनवायचे ते पाहूया. सर्वात आधी आपण हे लाडू करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया. तर इथे मी 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो सुक्क किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि त्याच्या अर्धी म्हणजे 125 ग्रॅम खारीक पावडर घेतली आहे. तर बाजारात जी रेडीमेड खारीक पावडर मिळते तीच मी इथे घेतली आहे. तुम्ही खारीक घेऊन त्याला उन्हात वाळवून नंतर मिक्सरवर त्याची पूड करून घेऊ शकता किंवा आजकाल गिरणीतून पण खारीक दळून देतात. आणि वाटीनेच मोजून घेणार असाल तर 5 वाटी इथे मी किसलेलं खोबरं घेतलंय आणि 1.5 वाटी खारीक पावडर घेतली आहे. 75 ग्राम डिंक, 50 ग्राम गोडंबी घेतली आहे. तर ही गोडंबी तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल, दिसायला ही अशी दिसते. आणि 50 ग्राम बदाम घेतलेत, 50 ग्राम अक्रोड आणि 50 ग्रामच काजू घेतले आहेत. वाटीने मोजून घेणार असाल तर प्रत्येकी मी अर्धी वाटी घेतलंय, फक्त डिंक पाऊण वाटी घेतला आहे. 1 वाटी मी इथे तूप घेतलंय, हे लागेल तसं आपण वापरणार आहोत. 50 ग्रॅम खसखस, 1 टेबलस्पून सुंठ पावडर, 1 टीस्पून वेलची पूड आणि जायफळ आपण वेळेवर किसून घालणार आहोत. सर्वात आधी आपण ही खसखस भाजून घेऊया. तर एका जाड बुडाच्या कढईत ही खसखस घालायची आहे आणि मंद गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे. तर खसखस आकाराने खूप बारीक असते, त्यामुळे अगदी पटकन भाजल्या जाते. साधारण 2 ते 3 मिनिटात ही भाजून झालेली आहे. एवढीच आपल्याला भाजायची आहे. तर आता काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आता हे किसलेलं खोबरं घालूया आणि याला सुद्धा मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. असं खोबरं भाजून घेतलं म्हणजे लाडू जास्त दिवस जरी राहिले तरी खोबऱ्याचा खौट असा वास येत नाही. याला आपल्याला फार तांबूस रंगावर भाजायचं नाही, हलकसंच भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता या खोबऱ्याचा रंग बदललेला आहे. तर एवढंच आपल्याला हे भाजायचं आहे. आता हे सुद्धा काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आता मी तूप घातलंय. तर आपल्याला जसं लागेल तसं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये हे बदाम घालून आता परतून घेऊया. सुकामेवा सुद्धा असा तुपावर परतून घेतला म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होतो आणि लाडू सुद्धा खायला एकदम खमंग लागतात. तर साधारण 2-3 मिनिटच आपल्याला तुपावर परतून घ्यायचंय. तर इथे आपले हे बदाम आता परतून झालेत, काढून घेऊया. तर तूप चांगलं निथळून घ्यायचंय आणि काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आता आपण काजू घालूया आणि याला सुद्धा मंद गॅसवर परतून घ्यायचंय. हलकासा आता याचा सुद्धा रंग बदललेला आहे, गुलाबीसर हे काजू झालेत. तर काढून घेऊया. अक्रोड घालायचेत आणि हे सुद्धा तुपावर परतून घेऊयात. 1-2 मिनिटात साधारण हे जिन्नस परतून होतात. तर आता काढून घेऊया. यामध्येच ही गोडंबी घालायची आहे. गोडंबी तुम्हाला मिळालीच नाही तर घातली नाही तरी चालेल, पण ही खायला खूप छान लागते आणि याच्यात तेलाचं प्रमाण खूप असतं. नुसती खायला सुद्धा एकदम मस्त लागते. तर ही सुद्धा झालेली आहे. याच कढईत आता मी आणखी थोडंसं तूप घातलंय आणि आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. तर थोडा थोडा करून डिंक घालायचा आहे. छान असा हा फुलून येतो, तुम्ही पाहू शकता. डिंक जर व्यवस्थित तळला गेला नाही तर आतून कच्चा राहतो आणि खाताना मग त्याची कचकच लागते. त्यामुळे छान व्यवस्थित डिंकाला तळून घ्यायचंय. तळल्यानंतर याला थोडासा गुलाबीसर रंग येतो. तर आता हा आपला डिंक झालेला आहे. अशाच पद्धतीने आता सगळा डिंक तळून घ्यायचा आहे. यामध्येच ही खारीक पावडर घालूया आणि याला पण फक्त 2 मिनिटच परतून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस परतून घेतल्यानंतर मी एका ताटात काढून घेतलेत. तर याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. खोबरं आणि खारीक सुद्धा मी पूर्ण थंड करून घेतलं आहे. आता एक एक करून आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया.
तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात ही खसखस घालायची आहे. तर खसखस अख्खी घातली की लाडू बांधताना ती लाडूतून गळून पडते, त्यामुळे याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. फार मी बारीक केलेलं नाही, थोडंसं जाडसरच ठेवलं आहे. तर आता एका ताटात ही काढून घ्यायची आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यात आता हे काजू आणि बदाम घालूया आणि याला पण फार बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आणि हे जाड जे तुकडे राहिले आहेत ते मी परत मिक्सरच्या भांड्यात घातलेत. आणि हे अक्रोड घालूया आणि गोडंबी सुद्धा यामध्येच घालायची आहे आणि एकत्रित हे फिरून घ्यायचं आहे. डिंक मात्र आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे. थोडा जरी जाड राहिला तर मग खाताना लाडूमध्ये कचकच लागते. तर 2 बॅचेसमध्ये मी डिंक दळून घेतला आहे. आता खोबरंसुद्धा याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. तर खोबरंसुद्धा 2 बॅचेसमध्ये मी बारीक करून घेतलं आहे. खारीक पावडर पण यामध्येच घालूया. आणि आता गूळ किसून घ्यायचा आहे. तर इथे मी 250 ग्रॅम गूळ घेतला आहे. तुम्हाला गोडी जशी पाहिजे त्याप्रमाणे गूळ घालायचा आहे, पण गूळ आपल्याला किसूनच घ्यायचा आहे, कारण आपण आज गुळाचा पाक करणार नाहीत. तुम्ही जर फोडून घेतला किंवा सुरीने कट करून घेतला तर त्याचे मोठे खडे राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे किसूनच घ्यायचं आहे. हे सुके जिन्नस ताटामधले आता सगळे हाताने छान मिक्स करून घेऊया. आणि थोडेसे मिक्स करून झाले की मग गूळ घालायचा आहे. गूळ पण मी थोडा एकत्र करून घेतला आहे. आता सुंठ पावडर घालूया, वेलची पूड आणि जायफळ किसणीवर किसून घालायचं आहे, म्हणजे त्याचा स्वाद छान टिकून राहतो. आता हे सगळं असं हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. दोन्ही हातामध्ये घेऊन असं चोळून घ्यायचं, म्हणजे गूळ छान एकत्र होतो. तर आपलं व्यवस्थित असं मिश्रण तयार झालं आहे. तुम्ही पाहू शकता याचा लाडू बांधला जातो आहे, पण तुम्हाला असं वाटलं की मिश्रण कोरडं झालं आहे आणि थोडंसं जाडसर आहे, लाडू व्यवस्थित बांधता येत नाही आहेत, तर मग याला परत मिक्सरमध्ये घालून फिरून घ्यायचं. तर आता आपण एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण घालूया आणि फक्त 1 ते 2 वेळेसच याला फिरून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही. थोडंसं जाडसर हे मिश्रण असलं म्हणजे लाडू खाताना सगळ्या जिन्नसांची चव छान लागते आणि लाडू एकदम खायला मस्त लागतात. आता पाहिजे तसं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. लाडू अगदी सहज बांधता येतोय. आपण घेतलेल्या तुपापैकी मी अर्धी वाटीच तूप वापरलंय, म्हणजे 150 ग्रॅम तूपच आपल्याला लागलेलं आहे. तर हातावर घेऊन छान दाबून असा लाडू बांधून घ्यायचा आहे. तर अगदी सहज हे लाडू बांधता येत आहेत. अजिबात मिश्रण कोरडं झालेलं नाही आणि पाक बनवला नाही तरी लाडू एकदम खायला मस्त लागतात. तर सगळे लाडू आता मी इथे बांधून घेतलेत. 1 किलोच्या प्रमाणात साधारण 28 ते 30 लाडू तयार होतात आणि हे लाडू छान 1 ते 1.5 महिना आरामात टिकतात. तर जरूर अशा पद्धतीने करून पहा. करायला खूप सोपे आहेत आणि गुळाचा पाक बनवायचा नाही, त्यामुळे अजिबात हे लाडू बिघडत नाहीत. आणि रेसिपी आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा जरूर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.